एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 9822397974. जयश्री शेळकेंनी ईव्हीएमच्या पडताळणीसाठी भरलेत पैसे. मतदारसंघातील 5 बूथवरील मशीन्सच्या पडताळणीसाठी भरले 2,36,000 रुपये. 45 दिवसानंतर होणार पैसे भरलेल्या बूथवरील ईव्हीएम मशीन्सची पडताळणी. 23 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला राज्यामध्ये प्रचंड असे बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवार तसेच विविध पक्षांच्या नेत्यांकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स अर्थात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून राज्यात अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत ईव्हीएमच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे पैसेही भरले आहेत. तर जिल्ह्यातही बुलढाणा विधानसभा मतदारसंघात केवळ 841 मतांनी पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ईव्हीएमच्या पडताळणीसाठी पैसे भरले आहेत. सौ शेळके यांनी प्रति बूथ 47,200 रुपये प्रमाणे मतदारसंघातील 5 बूथवरील ईव्हीएमच्या तपासणीसाठी पैसे भरले आहेत. निकालानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारालाच 7 दिवसाच्या आत ईव्हीएमच्या पडताळणी संदर्भात पैसे भरून तपासणीची मागणी करता येते. 7 दिवसांच्या मुदतीअंती जिल्ह्यातील 7 मतदारसंघातील उमेदवारांपैकी केवळ जयश्री शेळके यांनीच पडताळणीसाठी पैसे भरले आहेत. पैसे भरण्यात आलेल्या बूथच्या ईव्हीएम मशीन्सची पडताळणी निवडणूक निकाल लागून 45 दिवस झाल्यानंतर मशीन बनवणाऱ्या कंपनीचे टेक्निशियन तसेच उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पडताळणी दरम्यान प्रथम मशीन्सची तांत्रिक तपासणी करण्यात येऊन त्यानंतर सदर मशीन्समध्ये नव्याने डमी मतदान घेऊन ते उपस्थितांसमोर मोजण्यात येऊन मशीनच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे समजते. सध्या राज्यात ईव्हीएमचा मुद्दा सर्वत्र गाजत असून पैसे भरलेत म्हणजे झालेल्या मतदानाची फेरमोजणी करता येईल किंवा मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन्सने दाखवलेल्या मतांसोबत व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करून पडताळणी करण्यात येईल असा अनेक उमेदवारांसह सर्वसामान्य नागरिकांचा समज आहे. मात्र मशीन्समध्ये असलेल्या प्रत्यक्ष मतदानाची फेरमोजणी किंवा पडताळणी या प्रक्रियेत होणार नसून ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमधील झालेल्या प्रत्यक्ष मतांची फेरमतमोजणी किंवा पडताळणी करण्याचे अधिकार केवळ न्यायालयाला आहेत. एखाद्या उमेदवाराने निकाल घोषित झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत न्यायालयात दाद मागितल्यास न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालय तशा प्रकारचा निर्णय देऊ शकते.